मी आहे सोनम. तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप छान गोष्ट, जिचं नाव आहे धाडसी चिंकी. चिंकी एक शाळेत जाणारी छोटी मुलगी असते. तिचा स्वभाव खूप छान असतो. कोणाबरोबरही विनाकारण भांडत नसते. आपल्या आई-वडील आणि शाळेतील शिक्षक सर्वांचे म्हणणे ऐकत असते. त्यांच्या बिल्डिंगमध्ये एक नवीन मुलगी येते राहायला. तिचं नाव बबली असते. तिची आणि चिंकीची खूप छान मैत्री होते. दोघी एक दिवस ना खेळत असताना तिकडे अनोळखी एक व्यक्ती येते. दोघींना पाहून ती व्यक्ती विचारते, "तुम्ही कुठे राहता? कोणत्या शाळेत जाता?" चिंकी काही सुद्धा उत्तर देत नाही. ती बबलीला बोलते, "ए, चल आपण घरी जाऊया." बबली बोलते, "का? पण आपण आत्ताच आलोय ना खेळायला. अजून जास्त आपण खेळलो पण नाही. मग का घरी जायचं?" तेवढ्यात ती अनोळखी व्यक्ती, तो माणूस समोर येतो आणि म्हणतो, "तुमच्या इथे गार्डन, बाग वगैरे काहीच नाही वाटतं? चला, मी तुम्हाला माझ्या गाडीतून फिरायला नेतो. गार्डनमध्ये पण नेतो, आईस्क्रीम देतो. मी इकडेच समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतो." ती बघा तिकडे छान मोठी गाडी आहे ना, ती माझी आहे. आणि आज मी चॉकलेटसुद्धा घेऊन आलो आहे. सर्व छोट्या मुलांना द्यायला. रोज देत असतो. कारण मला छोटी मुलं खूप आवडतात. हे घ्या पटकन. खाऊन टाका नाहीतर संपून जातील. बबलीला चॉकलेट्स खूप आवडत असतात. ती पटकन चॉकलेट घेते. पण चिंकी तिला ओरडते. बोलते, "टाकून दे, घेऊ नकोस ना." "अगं चॉकलेट आमच्या घरी खूप आहेत. नको घेऊस ते." बबली काही हातातून चॉकलेट सोडत नाही. मग तो अनोळखी माणूस थोडासा चिडून बोलतो, "ए, खाऊ दे ना तिला. तू पळ. तू जा पळ. तुला नाही खायचं तर." मग चिंकीला समजते, काहीतरी संकट येऊ शकते. हा माणूस बरोबर नाहीये. आई-बाबांनी सांगितलेलं आहे, अनोळखी व्यक्तींशी बोलायचं नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही आणि कोणताही खाऊ त्यांनी दिलेला खायचा नाही. त्यांच्याबरोबर कुठेही जायचं नाही. हे सर्व तिला आठवतं. ती बोलते, "पण काका, माझ्या अजून खूप मैत्रिणी आहेत. मी त्यांना पण घेऊन येते ना. सर्वांना चॉकलेट द्या. तुम्ही इकडेच थांबा. मी त्यांना आम्ही दोघी त्यांना घेऊन येतो." ती बबलीचा हात पकडून तिला ओढून पळत-पळत घेऊन जाते आणि सांगते, "अजिबात चॉकलेट खाऊ नकोस हां. चल लवकर घरी. पटकन चल." आणि ती तिला पळतच नेत असते. बबली म्हणते, "अगं पण का? तू मला चॉकलेट का खायला देत नाहीयेस?" ती म्हणते, "तुला सर्व सांगते. तू आत्ता काही खाऊ नको. चल पळ लवकर." आणि दोघी पळत-पळतच घरी येतात. आणि घरी चिंकीच्या घरी तिचे पप्पा असतातच. ते विचारतात, "असं काय झालं की तुम्ही दोघी पळत आलात? काय झालं?" "बरं थांबा, मी पाणी देतो." आणि त्या दोघांना पाणी देतात आणि विचारतात, "आता सांगा बरं काय झालंय? म्हणून तुम्ही अशा पळत आलात? काय झालंय?" चिंकीच सर्व सांगते आणि तिचे पप्पा लगेचच पोलिसांना कॉल करतात आणि पोलीस ताबडतोब तिकडे येतात आणि त्या माणसाला पकडून नेतात. कारण तो मुले पळवणाऱ्या टोळीतला एक सदस्य असतो आणि ते सर्व चॉकलेटमध्ये त्यांनी गुंगीचे औषध टाकलेले असते. आता हे सर्व समजल्यावर बबलीला आपली चूक कळते. ती बोलते, "माझं खरंच चुकलं. मी असा विश्वास ठेवायला नको होता. चिंकी, तू सांगतेस ते बरोबर आहे. इथून पुढे मी अशी कधीच नाही करणार. चॉकलेटसाठी कशासाठीच कुणाबरोबर नाही जाणार." तात्पर्य, अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नये आणि त्यांनी दिलेला खाऊसुद्धा खाऊ नये. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा, लाईक, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन स्टोरीमध्ये.